नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता वसुहत्या रूममध्ये असते आणि वसुहत्या आता आशाला रूम आवरायला काय होतं म्हणून आता तिची अगदी चिडचिड सुरू असते आणि तेवढ्यात तेथे रम्या मात्र साडी नेसून आलेली असते। वसुहत्या खूपच घाबरते आणि जोरात किंचाळते। त्यावरती आता रम्या म्हणते की काय झालं, तुम्हाला बघून अशी भूतासारखी का किंचाळली। त्यावरती वसुहत्या म्हणते की अगं तू अशी भूतासारखी माझ्या समोर येऊन अचानक उभी राहिली आणि हे बघ रम्या, अगं आईचं शेपूट धरून फिरण्याची तुझी वेळ आहे ती संपलेली आहे, तू लहान नाहीस। तेव्हा आता रम्या म्हणते की आई, तर वसुहत्या म्हणते की आई काय आई म्हणतेस, अगं तू तर आता जावई बाप्पू बरोबर म्हणजे विजय रावांबरोबर असायला हवी होती। रम्याला फार राग येतो। रम्या रागाने गप्प बस असे ओरडते आणि हे बघ मी तुला शेवटचं सांगते की सारखं विजय विजय करू नको। त्यावरती वसुहत्या म्हणते की झालंच, पहिल्याच रात्री तुमचे भांडण झाले तर आता ही रम्या म्हणते की अगं तू वागतस तसं आणि भांडण नाही तर मी चांगली सनसनी त्याच्या कानामागे लगावून आलेले आहे। तर त्यावरती मात्र वसुहत्या म्हणते की अक्कल आहे का तुला, तू का असं वागलीस। रम्या म्हणते की तुला माहिती आहे का काय झालेलं आहे। ती अतिशहाणी काव्य आहे ना, तिने तर आपली रूम आहे ना ती फुलांनी सजून ठेवलेली आहे कॅन्डल सहित। तिचा मात्र गळा दाबून मला मारून टाकावं असं वाटतं आणि त्यात म्हणजे तुझा तो लाडका विजय, त्याला तर हे सर्व खरंच वाटायला लागलं आणि मला विचारतो कसा की तू सुरू करतेस की मी सुरू करू। आणि मग मात्र माझं डोकं सरकलं होतं आणि दिली एक ठेवून मी। त्यावरती लगेच आता वसुहत्या म्हणते की त्याला खरं वाटलं असेल की आज न उद्या आपलं लग्न होणार आहे तर, आणि कदाचित मात्र त्याला असं वाटलं असेल की हे खोटं लग्न तू खोटं समजायला लागलेले आहेस। तेव्हा आता रम्या म्हणते की आता शेवटी ठरलेलं होतं की सगळं खोटं आहे म्हणून आणि आता मात्र हे असं वागण्याची काही गरजच नव्हती आणि तू सभ्य भाषेत तरी त्याला समजावू शकली असती। परंतु रम्या, आजकाल मी पाहते की तुझा राग जास्त अनावरच होतोय। आता रम्याला फारच राग येतो। रम्या म्हणते की आता मी ते काव्याला नाही सोडणार, मी तिला आणि तिला। तेव्हा आता वसुहत्या म्हणते की तू काय करणार आहेस, तर रम्या म्हणते की ती उशी आहे ती घेऊन ये चल आणि सांगते मी तुला उशीचं काय करायचं आहे। तेव्हा आता वसुहत्या मला काय काय करायला लावते असे बोलत बोलत ती उशी घेऊन येते आणि धर आणली ही उशी असं जेव्हा म्हणते तर तेव्हा आता रम्या ती वसुहत्याच्या तोंडाला ती उशी लावते आणि जोरजोराने तिचं तोंड दाबत असते। वसुहत्या रागाने ती उशी बाजूला करते आणि रम्याला रागाने विचारते की तू हे सर्व काय करतेस। त्यावरती रम्या म्हणते की काव्याबरोबर सुद्धा मी हेच करणार आहे। तर त्यानंतर मात्र काव्य ही आता इकडे सगळेजण एकत्र असतात आणि विजयच्या कानाखाली जेव्हा या रम्याने मारलेली आहे त्याबद्दल सांगत असते। तर लगेच आता मिठून काका विचारतात की काय बोलतेस। काव्य म्हणते की हो मी स्वतः ऐकलं हे सर्व आणि बघितलं सुद्धा। जीवा विचारतो की काय बोलतेस। काव्य म्हणते की हो। मग त्यानंतर मात्र तनतन करत शेवटी वसुहत्या जवळ गेली। ती मात्र त्या विजय बरोबर त्या रूम मध्ये झोपलीच नाही, ती वसुहत्याकडे त्या गेस्ट रूम मध्ये गेली होती। आता नंदिनी म्हणते की अच्छा म्हणजे आपला संशय खरा ठरला तर, जे रम्या आपल्याला बाहेरून कितीही दाखवत असेल की तिचं विजयवर प्रेम आहे म्हणून, तू त्यांचे मात्र बेडरूम हे वेगवेगळे आहेत। तेव्हा आता मानिनी म्हणते की म्हणजे ते दोघे मिळून आपल्याला फसवतात तर, त्यावरती जीवा म्हणतो या सगळ्यामध्ये वसुहत्या त्यांची मदत करत असेल तर। तेव्हा आता मिथुन काका हिंदीमध्ये आता बिल्ली आग मारकर दूध पिते आणि उसको लगता है कोई आपको नाही बघणार। त्यावरती मानिनी म्हणते की हो हो तुमचं हिंदी बंद करा आणि हे खा अगोदर। जीवा म्हणतो की हो ना, वसुहत्या दिसते तशी एक अगदी बिलंदर मांजरी सारखीच आहे। त्यावरती म्हणते की आता मात्र आपली नेक्स्ट जी काही टिप्स असेल ती मात्र अशी असेल की विजय आणि रम्या ह्या दोघांवर लक्ष ठेवायचं। लवकरही शक्य नाही होणार पण काही झालं तरी लवकरात लवकर त्यांना जेरीस आणावंच लागेल। त्यावरती मानिनी म्हणते की हो ना, तो विजय सुद्धा मला काही कमी नाही वाटत, म्हणजे कसं की वसुताईंचा जावई आता शोभतोय। त्यावरती काव्या म्हणते की हो ना आई, हे मात्र तुम्ही बरोबर बोलतात, विजयवरती सुद्धा आपल्याला नीट लक्ष ठेवावंच लागेल। हे बघा जीवा, तुम्ही त्या विजयचं डिपार्टमेंट आहे तर तुमच्याकडे ठेवा, रम्याचं मात्र काय करायचं ते आमचं आम्ही बघतो। त्यावरती मानिनी म्हणते की हे बघा, हे सर्व करताना मात्र तुम्ही विसरायचं नाही की तुम्ही प्रेग्नेंट आहात। मिथुन काका म्हणतात की हो एकदम बरोबर आहे। मानिनी म्हणते की हो, जे काही करायचं असेल ते एकदम सांभाळून करा। मिथुन काका म्हणतात की आता यांना जे काही मुलं होणार आहे ते मात्र असेच अगदी करमचंद्र आणि किडनी सारखे अगदी गाजर खात हे सगळं काही सॉल्व्ह करणार, हे मी तुम्हाला सांगतो। तेव्हा तर सगळ्यांना फारसं हसायला येते। त्यानंतर आता इकडे विजयला तर फारच चिड येते, रम्या अशी माझ्याशी का वागत असेल, तिला नक्कीच माझ्याशी लग्न करायचं आहे किंवा नाही, नक्की तिच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असेल आणि जोरात किंचाळतो तो। त्यानंतर आता इकडे वसुहत्याला स्वप्न पडतं की रम्या मात्र आता काव्याच्या रूम मध्ये गेलेली आहे आणि तिने उशीने दाबून दाबून काव्याला मारलेलं आहे। तर वसुहत्या अगदी जोरातच रम्या ओरडत उठते, बघते तर काय रम्या शेजारी झोपलेलीच नसते आणि आता वसुहत्या घाबरते की येथे उशी सुद्धा दिसत नाही, म्हणजे मला जे स्वप्न पडलं ते खरं करायला तर रम्या गेली नसेल ना, म्हणून वसुहत्याला फार टेन्शन येते आणि वसुहत्या उठते तर काय रम्या तिथे समोर उशी घेऊन उभी असते आणि वसुहत्या रम्याला ओरडत म्हणते की असं भूतासारखं वागू नको, नाही तर
अशा तुझ्या ह्या वागण्याने एखाद्या वेळेस माझा जीव जाऊ शकतो. आणि काय ग तुझ्या हातामध्ये उशी, तू खरंच काव्याचा जीव वगैरे घेतलास की काय? त्यावरती आता रम्या म्हणते की अगं मी जीव तर नंतर घेईल, परंतु येथे एसी नसल्यामुळे माझा जीव जाण्याची वेळ आलेली आहे. आणि हॉलमध्ये गेले तर त्या सोफ्यावर मला व्यवस्थित झोपता येईना, आणि आपल्या रूम मध्ये जायचं तर तेथे तो नागोबा बसलेला आहे आणि तुझा तो लाडका विजय. आणि मग शेवटी परत या रूम मध्ये आले आणि बघ ना आई किती गरम होते. तेव्हा आता वसुहत्या तिला म्हणते की किती नाटकं करतेस ग. आणि त्यानंतर वसुहत्या तिला म्हणते की असं रात्री अपरात्री कुठे जात जाऊ नकोस त्या काव्याच्या रूम मध्ये. तर लगेच रम्या म्हणते की मी तिचा जीव घेणार आहे, पण इतक्या सहजासहजी नाही. पार्थवर मी आयुष्यभर प्रेम केलं, पण तरी सुद्धा तो मला मिळाला नाही. याचं दुःख मला रोज सहन करावं लागतं. तसंच दुःख मला तिला द्यायचं आहे. काव्याचं जे काही बाळ आहे तर तो येथील इंटरेस्टिंग असा विषय झालेला आहे. म्हणजे त्या दिवशी मात्र तू गुरुजींना विचारलं की काव्याला बाळ होणार आहे का, आणि तेव्हा गुरुजी काय म्हणाले होते की गुरुजींना आपण विचारलं होतं की काव्याच्या हातात बाळ दिसते की काय, तेव्हा गुरुजी हो म्हणाले होते. रम्या म्हणते की हे फक्त असे सुद्धा म्हणाले होते की त्यांना माझं आणि पार्थचं लग्न दिसत आहे आणि काव्याच्या हातात बाळ सुद्धा दिसत आहे, आणि ते असं सुद्धा म्हणाले नाहीत की त्यांना काव्याच्या हातात तिचंच बाळ दिसत आहे म्हणून. मग वसुहत्या म्हणते की मग त्यांना काव्याच्या हातात नंदिनीचं बाळ दिसलं असेल का? त्यावरती रम्या म्हणते की हो होऊ शकतं. रम्या म्हणते की जर त्यांना काव्याच्या हातात नंदिनीचं बाळ दिसलं असेल तर मग काव्याचं बाळ कुठे गेलं? आणि वसुहत्या म्हणते की कुठे गेलं? तर रम्या म्हणते की भुर्र. वसुहत्या म्हणते की खरंच असं होईल रम्या? तर रम्या म्हणते की होऊ शकतं. रम्या पुढे म्हणते की अगं ज्या काव्याने इतक्या म्हणजे विचारानंतर आता हे आई होणं स्वीकारलेलं आहे, आणि जर तिचं बाळ दगावलं गेलं तर तिची काय अवस्था होईल बरं? त्यावरती वसुहत्या म्हणते की तिची तर फार वाईट अवस्था होईल. आणि रम्या तुला आठवते का आपण जेव्हा आपल्या गावी जायचो तेथे एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये मी तुला जाऊन देत नव्हते? रम्या म्हणते की हो, आणि तेथे असंच काहीतरी होतं म्हणून तुम्हाला तेथे जाऊन देत नव्हते. वसुहत्या म्हणते की हो तेथे असंच काहीतरी होते. त्या घरामध्ये सुनंदा नावाची बाई राहत होती. 7व्या महिन्यातच तिचं बाळ दगावलं होतं. 25 वर्षाची बाई होती आणि तिचं बाळ गेल्यामुळे ती वेडीपिसी झाली होती. सगळ्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही उपयोग झालेला नाही आणि डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते. नंतर मात्र ती वेडीपिसी झाली होती आणि नंतर मात्र ती रिकाम्या पाळण्याची दोरी हातामध्ये घेऊन तो पाळणा कायम हलवत राहायची. बघ ना ती सुनंदा आता 60 वर्षाची झाली तरी सुद्धा अजून त्या रिकाम्या पाळण्याची दोरी तिच्या हातामध्ये आहे. कायम तो पाळणाच झुलवत असते. हा किस्सा सांगितल्यानंतर आता रम्याच्या डोक्यात असं काहीतरी काव्याची अवस्था करण्याचा तिला प्लॅन येतो आणि ती लगेच आता खुश होते. त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी झोपलेले असतात. जीवाला जाग येते. नंदिनीचा हात त्याच्या अंगावर असतो. तेव्हा आता तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि खरंच माझी ही चकाचक बाई आहे, किती झोपल्यानंतर निरागस वाटते. तू उठल्यानंतर मात्र हिचा हा निरागसपणा जातो तरी कुठे? तो प्रेमाने तिच्या तोंडावर आलेले केस मागे करतो आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो की झोप. आणि माझ्या होणाऱ्या मुलीची आई म्हणून तो आता अलगद बाजूला होत असतो. परंतु आता नंदिनी पुन्हा तिचा हात आहे जास्त त्याच्या अंगावर टाकते आणि त्याला अगदी जवळ घेऊन झोपते. तसतसा मात्र तो अगदी अलगद काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता तर तिने पूर्णपणे त्याचा शर्टच घट्ट पकडलेला असतो. आता जीवा म्हणतो की अरे अरे ही मला का सोडत नाही आणि आता हे नवीन काय? तेव्हा लगेच आता नंदिनी उठून बसते आणि म्हणते की आयुष्यभर मी तुमच्या डोक्यावर बसणार आहे, अशी तसे मी तुम्हाला नाही सोडणार. त्यावरती जीवा म्हणतो की म्हणजे तू जागी होतीस? तर नंदिनी म्हणते की हो, आणि मी तुमचं सगळं काही ऐकलं सुद्धा. तुम्ही काय म्हणाला होतात? झोपेमध्ये भोळी दिसते आणि उठल्यानंतर इनोसन्स कुठे जातो? त्यावरती जीवा तर फारच असतो आणि नशीब समजा मी तुमच्या पोटावर फक्त हात ठेवून झोपले होते तरी. जीवा फारच हसत असतो आणि एकदा माझं पोट वाढलं की तुम्ही नक्की तरसताल माझ्या पोटावर हात ठेवण्यासाठी. जीवा म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा मात्र मी तुझ्या पोटावर हात ठेवेल. आणि तो आत्ताच पोटावर हात ठेवतो आणि तेव्हा तर मला वेडच लागेल सतत तुझ्या पोटावर हात ठेवण्याची. जेव्हा मी लहान होतो, युग जेव्हा आईच्या पोटात होतो, तेव्हा मी आईला असं बिलगून झोपायचो आणि आईच्या पोटावर हात ठेवून मी युगशी गप्पा मारायचो आणि मी त्याला म्हणायचो ए वांग्या, अरे आईला त्रास देऊ नको, हालचाल करू नकोस, आईला त्रास होतो. आणि तेव्हा तो खरंच माझ्याशी बोलायचा. नंदिनी म्हणते की सकाळी मात्र असं फेकू नका. तेव्हा आता जीवा म्हणतो की चल आईशी बोलू आपण, आणि चल बरं लवकरात लवकर. तेव्हा आता नंदिनी म्हणते की नको, आणि ती जीवाचा हात धरून आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणते की सांगा काय हालचाली होतो त्या पोटामध्ये आणि सांगा त्या गप्पा. त्यावरती जीवा म्हणतो की जेव्हा आता आई मला म्हणायची जेव्हा तुझं लग्न होईल, तुझी बायको येईल, जेव्हा तुमचं बाळ येईल, तेव्हा तू मात्र तिच्या पोटावर हात ठेवून बाळाला सांगायचं आणि हालचाल करू नकोस मात्र. तेव्हा आता नंदिनी म्हणते की जीवा एक सांगू, आता तुम्ही आता जो काही पोटावर हात ठेवला तर खरंच मला खूप सेफ वाटतं. आणि मी असं कुठेतरी ऐकलेलं आहे की बायको जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा नवरे कुठेतरी बाहेर भटकत असतात. तेव्हा आता जीवा म्हणतो की काय सांगतेस, आणि आता बायको प्रेग्नेंट असताना नवरे इथे तिथे कसे भटकू शकतात बरं? तेव्हा आता नंदिनी म्हणते की मी तुम्हाला जे काही सांगते त्याचा अर्थ खरंच कळत नाही की वेड बनण्याचं नाटक करतात. तुम्हाला त्या भटकण्याबद्दल म्हणते. तुम्हाला आता रोमांस सुचतोय, आता मात्र मी छान दिसते, परंतु 3-4 महिन्यानंतर मात्र हे चित्र नसणार आहे. आज गाल फुगलेले असेल, पोट वाढलेलं असेल, तुम्हाला जे काही फिगरचं कौतुक वगैरे वाटतं ना तशी नसेल मी.
नाही। तेव्हा आता जीवा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की चकाचक बाई, अगं हे सगळं काही जगातील प्रत्येक बायकांबरोबर होत असतं, तू अशी जगातील एकच नाही अशी की तुझ्याबरोबर हे सर्व होत आहे म्हणून। त्यावरती आता नंदिनी म्हणते की परंतु हो, हे मात्र खरं आहे आणि असं म्हणतात सुद्धा की बायको गरोदर असल्यानंतर 9 महिन्यात तिचं जे काही आकर्षण आहे तर ते नवऱ्याला कमी व्हायला सुरुवात होते, तर ची ओढ ही कमी वाटायला लागते आणि त्याला बाहेरची हिरवळ आवडायला सुरुवात होते। त्यावरती जीवा म्हणतो की काय हिरवळ, हिरवळ काय? नंदिनी म्हणते की हो, तुमच्या भाषेत हिरवळच। आणि आता घरातील गुलाब असतो त्याला कोण विचारलेल बरं, आणि ती मात्र त्याला फिकी वाटायला सुरुवात होते। मग काय, नवरा तर बाहेरच्या हिरवळीकडे जातो आणि शेवाळावरून पाय घसरावा तसा त्याचा तोल जातो। जीवाला फारच हसायला येते। जीवा म्हणतो की कुठे तू हे सर्व वाचतेस बरं, इतकं चावटपणा, मला सुद्धा ते पुस्तक वाचायचं आहे, दे बरं। नंदिनी म्हणते की चावट माणसाचं काय, मी खरं जे आहे ते सांगते। जीवा फारच हसत असतो। हे बघ, मी सुद्धा सिरियसली सांगतो, तू असं का करतेस? आणि हे बघ, मी खूप आळशी आहे, मी कुठे असं भटकायला वगैरे नाही जाणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक पत्नी व्रत आहे, आय एम ओल्ड मॅन, त्यामुळे कुठलीही हिरवळ मात्र मला तिच्याकडे नाही ओढू शकत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक असा सुगंधी गजरा आहे। आणि आता मात्र दोघंही एकमेकांच्या डोक्याला डोकं लावतात आणि त्या आरशामध्ये दोघांना दाखवतो आणि बघ हा कसा आहे, अगदी तसा। आणि आपल्याला बांधून ठेवणारा धागा म्हणजे आपल्यातील हे प्रेमाची आपुलकी। तेव्हा आता नंदिनी लगेच देवाला हात जोडते आणि थँक्यू देवा असं म्हणते। त्यावरती जीवा विचारतो की चुकून बोललीस का तू? नंदिनी म्हणते की हे बघा, मी देवाला हात जोडलेस की मला खरंच तुमच्यासारखा नवरा मिळाला, मी खूप लकी आहे। तो काहीही बोलतो आणि मला हसवतो असा। त्यावरती आता जीवा म्हणतो की पुढचे 9 महिने मी तुला असंच हसवणार आहे, तरच तू मात्र अशी फिट आणि खुश राहशील। त्यावरती नंदिनी विचारते की हो, पण तुम्ही कशाने खुश होणार आहात? तर तेवढ्यात मात्र आता तो जीवा तिला किस घे असं म्हणतो आणि तेवढ्यात घड्याळाचा जो काही अलार्म आहे तो जोरजोराने वाजवायला सुरुवात होते। लगेच आता जीवा हा डिस्टर्ब होऊन लगेच अगदी रागाने तो अलार्म बंद करतो आणि पुन्हा नंदिनीकडे येतोय। नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, मला तयार व्हायचं, ऑफिसला जायचं आहे। जीवा म्हणतो की 21 पाहिजे। त्यावरती नंदिनी म्हणते की नाही जीवा, जा बरं, निघा बरं लवकर। तेव्हा आता जीवा पुन्हा येतो आणि म्हणतो की बायका असं वागतात ना, म्हणूनच नवरे बाहेर भटकायला जातात। आता नंदिनी लाजते आणि अहो काय तुम्ही, असं बोलून ती खूप हसत असते। त्यानंतर मात्र आता इकडे ही रम्या विजयच्या रूम मध्ये येऊन बसलेली असते आणि जेव्हा आता तो फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा तिच्याकडे रागाने बघत त्याला मात्र आपल्या गालाला हात लावतो की रम्याने त्याच्या कानामागे दिलेली असते हे त्याला आठवते। आणि तिने म्हटलेलं असतं की लिमिट मध्ये राहायचं आणि माझ्या मागे मागे यायचं नाही, म्हणून त्याला ते आठवते आणि लगेच तो बाजूला होतो। आणि रम्याने मात्र तेथे सॉरीचं ग्रीटिंग कार्ड ठेवलेलं असतं। आता विजय तो वाचतो आणि बघून हसतो आणि रम्याला म्हणतो की सॉरीचं ग्रीटिंग कार्ड। तेव्हा आता रम्या कान पकडते आणि सॉरी म्हणते। मुद्दाम तिचं आता काहीतरी नाटक सुरू असतं आणि काल जे काही झालं त्यासाठी। आणि ती म्हणते की खरंच पुन्हा असं नाही होणार, आय प्रॉमिस, मला कळलंच नव्हतं की असं काही गोष्टी होतात म्हणून। त्यावरती आता विजय म्हणतो की हो ऍक्च्युली सॉरी, कारण मीच जरा काही करतो असं मला वाटतंय आणि हे बघ, मला मात्र आपली मैत्री घट्ट व्हावी असं वाटतं। एकदा मैत्री घट्ट झाली की आपलं नातं आपोआप घट्ट होत जाईल। मला आपलं नातं आहे ते एकदम असं अगदी घट्ट असायला हवं, सेफ, सत्यवादी, कारण आता तू सुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवायचं नाही आणि मी सुद्धा तुझ्यापासून काहीच लपवणार नाही। ही रम्या म्हणते की मी कुठे काय तुझ्यापासून लपवतेस? त्यावरती आता लगेच विजय म्हणतो की मी कुठे काय म्हणतो, आणि चला तर आता माझ्या ऑफिसला 2 दिवस सुट्टी झाली, खूप काम करावं लागणार आहे। त्यावरती तो लॅपटॉप मागतो तर रम्या म्हणते की काय ऑफिस, आणि तू ऑफिसला गेल्यानंतर हे लोक मला परत त्रास देतील, आणि मी काय म्हणते की मी सुद्धा तुझी फर्म पुन्हा जॉईन करू का? आणि तेवढ्यात लॅपटॉप खाली पडतो। तेव्हा रम्याच म्हणते की अरे सांभाळून, परत तो सॉरी म्हणतो आणि तो काही उत्तर देत नसतो। तेव्हा आता रम्या पुन्हा विचारते की सांग ना विजय, मी पुन्हा एकदा तुझी फर्म आहे ती जॉईन करू का? विजय म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्यात नकोय। रम्या विचारते की का नकोय? त्यावरती विजय पुन्हा म्हणतो की मला माझी बायको बॉस अशी माझ्या बॉस सारखी असावी, म्हणजे कसं की तू जर माझी फर्म जॉईन केली तर तुला माझ्या हाताखाली काम करावं लागेल आणि मला ते नाही आवडणार, आणि हे बघ तुझं जे काही वर्चस्व आहे तर ते माझ्यापेक्षा वर असायला हवं। बोर्ड ऑफ मेंबर मात्र यासाठी होकार नाही देणार, म्हणून म्हणतो की नकोय। त्यावरती आता रम्या म्हणते की इट्स ओके, मला ते आवडलं असतं, पण आता तू म्हणतोस तर नकोय। त्यावरती आता विजय म्हणतो आणि आता मी तुला प्रॉमिस करतो की खरंच तुला बेस्ट ऑफ द फर्म्स, आणि जेथे मात्र तुला अगदी सक्सेस मिळेल अगदी त्या ठिकाणी। त्यावरती लगेच आता रम्या म्हणते की ठीक आहे, आणि विजय आता त्याची आवरण्याची तयारी करतो आणि आता तो बाहेर गेलेला असतो। तर आता रम्या म्हणते की बरं झालं, एकदाचा याचा राग गेला आणि हा शांत झाला, आणि जर उद्या माझ्यावर काही ढकललं तर मात्र याच्यावर ढकलण्यासाठी मला काहीतरी याला जवळ करून ठेवावंच लागेल। रम्या त्याचा वापर करून घेण्याचं ठरवते। त्यानंतर आता जीवा हा मानिला आवाज देतो की आई लवकरात लवकर आण, मला उशीर होतोय, आणि तेवढ्यात ती त्याच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन येते। जीवा पटपट पित असतो तर आता मानिनी म्हणते की अरे हळूहळू मेल्या, अरे जरा हळूच पी, ठसका लागेल। त्यावरती अगं आई तुला काय जातं ठसका लागायला म्हणायला, किती उशीर होतो तुला माहिती आहे का? आणि 9 नंतर काय ट्रॅफिक लागतं हे तुला सुद्धा सांगू शकत नाही मी, म्हणून उशीर होतोय, आणि तुला काय कळतं की तू दिवसभर घरामध्ये असते। आई आता एक जोर
जोराचा फटका देते. तू घरामध्ये थांब, घर सांभाळ, मी ऑफिसला जाते. आणि तुला चेंज करायचं आहे का? त्यावरती जीवा म्हणतो की काढलीच शेवटी तलवार काढलीच, कारण तुझ्याशी बोलण्यात मात्र कोणी जिंकू शकत नाही. मानिनी म्हणते की गपरे जरा आणि शांतपणे पी बरं. तर जीवा काही पटपट पिऊन घेतो आणि तो तसाच काही न पिता जायला निघतो. तेवढ्यात नंदिनी पुढे आडवी होते आणि थांबा असं म्हणून बॅग न घेताच जाणार आहे का असं म्हणते. त्यावरती जीवा आईलाच म्हणतो की तुझ्याच नातात हे असं होतं. तेव्हा आता मानिनी म्हणते की शहाणे तू बाबा होणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुझा मुलगा सुद्धा दप्तर घरातच विसरून जाणार आहे. तर त्यावरती जीवा म्हणतो की 1 मिनिट, कनेक्शन आहे आणि आम्हाला मुलगा नाही तर मुलगी होणार आहे. नंदिनी सांग बरं तू आईला. आणि असं करता करता तो काहीतरी म्हणतो. नंदिनी ही जीवाला मारते आणि आई जीवालाच मारते. तेव्हा आता तो म्हणतो की एक झालं की एक मारत असते. तेव्हा जीवा म्हणतो की नक्की काय, एकमेकींशी भांडायचं सोडून तुम्ही माझ्याशी का भांडत बसला? त्यावरती नंदिनी म्हणते की कारण आम्हाला तुमच्याशी भांडायला आवडतं आणि आम्ही मात्र एकमेकींशी कधीही भांडणार नाही. त्यावरती जीवा म्हणतो की नक्की भांडतान, एक दिवस मात्र सॉलिड भांडतान. आणि तेवढ्यात काव्या येते. काव्या म्हणते की चला ताई साहेब, रुटीन चेकअपला जायचं आहे. त्यावरती जीवा म्हणतो की 1 मिनिट, तुझं रुटीन चेकअप आहे आणि मला कसं माहिती नाही? आणि 1 मिनिट, मी आता घरी थांबतो, मी कुठेही नाही जाणार, आपण चेकअपला जाऊ. नंदिनी म्हणते की नाही, तुम्ही ऑफिसला जायचं, आम्ही दोघी जाऊ चेकअप साठी. जीवा म्हणतो की काय जाशील, कुठे जाशील, बाहेर किती ऊन आहे, उन्हाने रस्ते तापलेले आहेत आणि उन्हामध्ये टॅक्सी सुद्धा मिळत नसते. आणि नंतर परत हीच म्हणेल की मी जीवा सरांचं काय ऐकलं नाही. त्यावरती आता नंदिनी म्हणते की तसं नाही. त्यावरती आता लगेच काव्या म्हणते की हो ना जीवा सर, असं काही होणार नाही, कारण तुमच्या थोरल्या भावाने मला गाडी चालवायला शिकवलेलं आहे. मात्र मी माझ्या थोरल्या बहिणीला त्याच गाडीतून बसून घेऊन जाणार आहे. तर छान किशोर कुमार यांची गाणी ऐकत मस्त एसी वगैरे लावून मस्त डॉक्टरांकडे जाणार आणि रुटीन चेकअप करून घरी येणार. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी विचारते की कळलं? त्यावरती जीवा म्हणतो की जर मी आलो तर काय प्रॉब्लेम आहे बरं? नंदिनी म्हणते की हो प्रॉब्लेम आहे जीवा, आमच्या दोघींचं ठरलेलं आहे, काव्य आणि माझं. आमच्या दोघींच्याही प्रेग्नेन्सीचा जो प्रवास आहे तो आम्ही एकत्र सोबतच करणार आहोत, त्यामुळे तुमचं राहून द्या, आज मात्र आम्ही एकत्र जाऊ. काव्य म्हणते की काळजी करू नका भाऊजी, मी घेईल काळजी, तुमच्या बायकोची काळजी. मानिनी म्हणते की तू फक्त तुझ्या ट्रॅफिकची काळजी घे. आणि आता त्याला जायला सांगतात. तर आता जीवा म्हणतो की काय बायका आहे, कुणाचंच काही ऐकत नाहीत. त्यावरती नंदिनी, काव्या आणि मानिनी तिन्ही एका आवाजात म्हणतात की नाहीच ऐकणार. आणि सगळेजणी मात्र जोरजोराने हसतात आणि जीवाला आता म्हणतात की जा आता तू, जा आता, उशीर होईल म्हणून तिघी खूप आता जीवावर हसतात. तेव्हा आता मानिनी म्हणते की नंदिनी बघ ना तुझा नवरा किती बोलतो आणि मला तर आजकाल फारच बोलतो. तेव्हा नंदिनी म्हणते की आई जाऊन द्या ना, मी बायको असून सिरियसली घेत नाही, मग तुम्ही कशाला घेतात बरं? म्हणून आता हे तिघी खूपच हसत असतात. त्यानंतर आता इकडे डॉक्टर नंदिनीला चेक वगैरे करतात, रुटीन चेकअपला ते आलेले असतात. नंदिनीला सावकाश हाताला धरून खाली घेतात. नंदिनी विचारते की डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना? त्यावरती डॉक्टर म्हणतात की सगळं काही छान आहे, ऑल गुड. नंदिनी म्हणते की अगदी देवासारख्याच भेटलात तुम्ही मला. अगोदरचा जो काही फॉल्स रिपोर्ट आहे तो बघून मात्र मी खूप निराश झाले होते. डॉक्टर म्हणतात की आम्ही काही देव नसतो, काही वेळेला होत असतं असं, आणि हे पण आता मात्र तुम्ही त्याचा विचार करू नका. छान खायचं प्यायचं, उत्तम वाचन करायचं, गाणी ऐकायची, छान नाचावं असं वाटलं तर नाचायचं सुद्धा. तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाचायचं म्हणजे मला तुम्ही पहिले डॉक्टर असाल की तुम्ही नाचायचं सांगतात म्हणून. त्यावरती आता डॉक्टर सुद्धा असतात आणि नंदिनी सुद्धा. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघ, आनंद ही आनंद असतो, स्वतःला सांभाळून मात्र आपण सगळं काही करू शकतो. म्हणजे नाचायचं म्हणजे कसं की ढोल ताशावर नाचायचं नसतं, म्हणजे सुंदरशा गाण्यावर हलका ताल वगैरे धरला आणि त्या आनंदाच्या लहरी आहे तर त्या बाळावर सुद्धा पोहोचू शकतात. आणि जर आपण स्ट्रॉंग राहिलो तर जन्माला येणारं बाळ सुद्धा खूप स्ट्रॉंग असतं आणि खूप मॅटर सुद्धा करता की तुमच्या आसपास किती पॉझिटिव्हिटी आहे, तुम्ही किती चांगल्या आणि सुखद गोष्टींना अगदी म्हणजे स्वीकारतात, काय विचार करतात, काय टेन्शन घेतात, आणि ह्या सगळ्याचा परिणाम नकळत बाळावर होत असतो. म्हणूनच बाळाच्या आईसमोर काही स्ट्रेसफुल घडू नये असं वाटतं. आणि हे बघा, बाळाला येऊन काही आठवडे झालेले आहेत, त्यामुळे काळजी घ्या. तुम्ही टेस्ट उशिरा केलेली आहे, बाळ त्याच्या अगोदरच तुमच्याकडे काही दिवस आलेले होते. तेव्हा आता नंदिनीला फारच आनंद होतो. नंदिनी आता आपल्या पोटाला हात वगैरे लावते, खूप खुश होऊन हसते. तर शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रम्यासाठी छान असं सरप्राईज प्लॅनिंग यांनी केलेलं असतं आणि सगळेजण एकत्र येतात. सगळेजण एकत्र येऊन रम्या, विजय आणि वसवात्या समोर उभे राहतात आणि म्हणतात की रम्या, अगं तू लग्न केलेलं आहे तेव्हा आम्ही कोणीही नव्हतो, त्यामुळे आता सगळ्यांच्या समोर सागर संगीत असं पुन्हा एकदा लग्न होऊनच जाऊन दे. रम्याला तर धक्काच बसतो आणि आता मात्र काव्या हार घेऊन आलेली असते आणि नंदिनी म्हणते की मी दीपक अक्षता केलेल्या आहेत आणि त्या अक्षता दाखवते. त्यावरती आता लगेच पार्थ म्हणतो की बघ, मी तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलेलं आहे आणि ते मंगळसूत्र दाखवितो आणि हे मंगळसूत्र तुझ्या हाताने मात्र विजयला तो म्हणजे विजयच्या हाताने तुझ्या गळ्यामध्ये घालून घे. त्यावरती आता जीवा म्हणतो की मी अंतरपाठ आणलेला आहे. तेव्हा लगेच आता रम्या म्हणते की हा कसला वेडेपणा आहे. वसुआत्या म्हणते की लग्न लावण्यासाठी गुरुजी हवे असतात, आहे का ते? आणि तेवढ्यात गुरुजी सुद्धा येतात. गुरुजी
गुरुजी म्हणतात की जेथे कमी तर तेथे आम्ही, आणि गुरुजी सुद्धा तेथे आलेले असतात. सगळेजण अगदी आनंदाने गुरुजींकडे पाहत असतात. परंतु रम्या, वसुआत्या आणि विजय यांना खूप मोठा धक्काच बसतो, कारण गुरुजी सुद्धा आलेले आहेत. विजयला मात्र आता हे हवं असतं, परंतु रम्याचा मात्र पूर्णपणे आता हे सगळ्यांनी मिळून मस्त आता पोपट बनवलेला असतो, कारण आता रम्याला खरोखर लग्न करण्यासाठी मात्र त्यांनी भाग पाडलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.